न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगव्हाणे यांचा पदग्रहण सोहळा काल काँग्रेस भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी धुळ्याच्या खासदार डॉक्टर शुभा बच्चाव, प्रदेशाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, युवक राज्याचे प्रभारी अहसान खान, जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, हेमलता पाटील आदी जण मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या निवडणुका जिंकण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी केले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरून घेणे, बूथ कमिट्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष कोतवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, धुळ्याचे खासदार डॉक्टर शिवाच्या, माजी आमदार अनिल आहेर, रमेश हांडोळे, दिगंबर किते, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष जयेश पोगळे, गौरव पानगव्हाणे, निर्मला खर्डे, सुचिता बच्चाव, प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड आदी जण उपस्थित होते। बैठकीत जिल्हाध्यक्ष कोतवाल यांनी तालुका निहाय पक्ष संघटनेचा आढावा घेतला। त्यात अनेक तालुका अध्यक्षांनी पक्षाला मतदारसंघ मिळावे अशी आग्रही मागणी केली आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आहे, त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे याची जाणीव मला नक्कीच आहे। आणि मी संजय आपको बोलता हूं, अभी आने वाले विधानसभा इलेक्शन रहेंगे, जिला परिषद इलेक्शन रहेंगे, कॉर्पोरेशन इलेक्शन रहेंगे, सब में मैं आप रुकने वाला नहीं हूं, मैं आगे चलने वाला हूं, सबको साथ देके चलने वाला हूं। मेरे सर्व माझे मित्र यासाठी जास्तीत जास्त काम करेल, युवक काँग्रेस मजबूत करेल, काँग्रेस मजबूत करेल, तळागाळात जाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे मी निर्माण करेल। माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद। आज इस मंच के माध्यम से पूरे नासिक शहर में, पूरे डिस्ट्रिक्ट में एक संदेश आप सभी सम्मानित कांग्रेस नेताओं ने एक साथ देने का काम किया कि कांग्रेस पार्टी एकजुट होकर भारतीय जनता पार्टी और आरएसएस से लड़ने को तैयार है। साथियों, जैसा कि सम्मानित मंच और सभी सम्मानित नेताओं ने अपने वक्तव्य में कहा, सभी कहीं न कहीं यूथ कांग्रेस से निकलकर आज आपके सामने डीसीसी प्रेसिडेंट है, कोई महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष है, सचिटिस है, आमदार है, खासदार है, ये सब की शुरुआत यूथ कांग्रेस से हुई। इंडिया 27 मराठी, नाशिक।